जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र. आपण पाहू शकता रस्त्याची हालत बघा, इकडे पाहू शकता. एरिया पाहून घ्या बघा. लोकांना जायला प्रॉब्लेम होतो, नागरिकांना. आपल्यासोबत आहेत शिवसेना शाखा उबाटाचे शहर प्रमुख मंगेश नारायण चव्हाण, वार्ड नंबर 105. नमस्कार, जय महाराष्ट्र. आता सतत हा 3 दिवसाचा जो पाऊस चालू झालेला आहे, खरोखरच ह्या पावसाने एकदम लोकांची एकदम हालत खराब केलेली आहे. रस्ते जे आहेत ते रस्ते आज 20 वर्षापासून जे रस्ते आहेत ते 3 फूट खाली आहेत. त्याच्यामुळे पाणी जायला रस्ताच नाही आहे. आता हे बघा, हे अपेक्षा बिल्डिंग आहे. हे 2 दिवसापासून इथले रहिवासी त्रस्त आहेत. काल देखील आम्ही संपूर्ण परिसरामध्ये देखभाल केली. तिथे असं निदर्शनास आलं की पाणी जायला रस्ताच कुठेच सोडलेला नाही. तर आता असं आहे की अपेक्षेची जी माणसं आहेत ती सगळी आज 3 दिवस घरी बसलेली आहेत. 2 दिवस शासनाने संपूर्ण शाळा वगैरे बंद केलेल्या आहे. परंतु रोजीरोटीसाठी, आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जे लोक मुंबईसाठी जात असतात, हा नायगाव परिसर असा आहे की इथे सर्वसामान्य माणूस राहायला आलेला आहे. तर खरोखरच त्यांना दर दिवशी इथून मुंबईला आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी जावं लागतं. परंतु आज या नायगावरती अशी बिकट परिस्थिती आलेली आहे की रस्ते आहेत की समुद्र आहे, दर्या झालेला आहे. त्याच्यामुळे खरोखरच इथले नागरिक त्रस्त आहेत. तर माझी संपूर्ण बिल्डर आणि शासनाला विनंती आहे की ज्या पण सुविधा आहेत ती पावसाची वाट न पाहता प्रत्येक वर्षी आपण 4 महिने पहिले हे काम जर केलं असतं तर आज हे आपल्याला भोगावं लागलं नसतं. या यातनाभोगातून आपण वाचलो असतो. तर याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. आणि माझी सगळ्या राजकीय पक्षांना देखील विनंती आहे की आपण या नायगावच्या विकासासाठी तरी एकत्र येऊया आणि हा आपला विकास करून घेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहू शकता सर्व नागरिक इकडे त्रस्त आहेत. यांना विचारायचं. हां, घेतो. पाहू शकता सगळे नागरिक, पाहून घ्या तुम्ही. आता एवढे नागरिक रस्त्यावर उतरलेत का रस्त्यावर चालतात आहे, म्हणजे बघा रस्ते नसल्यामुळे पूर्ण पाणी झालं आहे बघा इकडे. तो रस्ता बंद झाला तिकडे. आणि बघा रस्ता बंद झाला आहे तिकडे पूर्ण, पाहू शकता. आपल्यासोबत आहेत उपशहर प्रमुख मोगले साहेब. नमस्कार, मी सुरेश भोगले, उपशहर प्रमुख नायगाव. मित्रांनो, आज आम्ही व्हेन्सिल आणि अपेक्षा या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उभे आहोत. हा बिल्डर जो व्हेन्सिल बिल्डर आहे आणि अपेक्षा बिल्डर जो कोठारी कोण आहे, त्यांनी फक्त बिल्डिंग बनवून लोकांना फ्लॅट विकलेत. पण जाण्याकरता रस्ता पाणी जाण्याचा निचरा महानगरपालिकेने केला नाही. महानगरपालिकेने टॅक्स घेतले त्यांच्याकडनं, सगळं घेतलं आहे, पण त्यांना पाण्याचा निचरा व्हायला पाहिजेत, हे होत नाही आहे. आणि इथले जे आहेत आमदार, इथले जे आहेत ना नगरसेवक, नुसते इलेक्शन आलं की मतं मागायला इथे येतात. लाज वाटत नाही त्या लोकांना इथे मतं मागायची. कुठल्या तोंडाने मतं मागणार तुम्ही या पब्लिककडे? ह्या लोकांची लाखो रुपये देऊन लोकांनी इथे फ्लॅट विकत घेतलेले आहेत. त्यांच्या सुखसोयीचं काय? हा रस्ता बघा, हा रस्ता या ठिकाणी गेला, पुरा ब्लॉक झालेला आहे. पुढे अनऑथराईज कामं चालू आहेत, बेकायदेशीर कामं, चाळींची बांधकामं चालू आहेत. त्यांना परमिशन द्यायला पालिकेला जमते. पण हा रस्ता बनवण्याकरता, ह्या बसचं पाण्याचा निचरा होण्याकरता, लोकांच्या सोयीकरता त्यांना महानगरपालिका दिसत नाही. आणि इथले आमदार आहेत, जे आमदारांना मी विनंती करतो, आता जागे व्हा, नायगावकडे बघा. नायगावच्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तुम्हाला मतं दिली आहेत, त्या मताला जागा थोडी तरी बागा, लाज बाळगा या मतांची. हे काय झालेलं आहे बघा, पुरा नायगाव डुबलेलं आहे. आपण पाहू शकता. आता आपण जाणार आहोत तिकडे. पूजा कुठे? पूजा तिकडे आहे. अच्छा, कोणीतरी द्या ना बाईक तुमच्या इथल्या. हिंदी में बोलो चले. हाँ बोलो. हम लोग 2 दिन से इतनी ज़्यादा बारिश है और हम लोग इतना परेशान है. यहाँ पे 2 दिन से यहाँ पे इतना पानी भरा हुआ है, हम लोग को जाने आने के लिए इतना दिक्कत हो रहा है कि हम बोल नहीं सकते हैं. आज भी हर जगह से पानी निकल गया है, बट हमारे ये 3 बिल्डिंग के सामने इतना पानी भरा हुआ है कि हम जाने आने में एकदम हमको इतना प्रॉब्लम हो रहा है, बोल नहीं सकते. और 2 दिन से हमारे यहाँ टैंकर नहीं आया, हमारे घर में पानी तक नहीं है करके. और ना हमारा सरकार सुन रहा है, ना हमारा बिल्डर सुन रहा है. हमने घर खरीद के एकदम फंस चुके हैं करके. यहाँ पे हमारा कोई भी सुनने वाला है नहीं करके. बोला काहीतरी 2 शब्द बोला. 2 दिन 3 दिन से तो पानी कंटिन्यू भरा हुआ है. मैं मंगेश दादा को शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने ही पहली बार ऐसे आया है, बाकी तो कोई इधर घूम के आया भी नहीं. मैं यही बोलूँगा कि थोड़ा
हम लोग को विंसेल अपेक्षा का ये जो रोड है, रोड के बारे में थोड़ा ध्यान दें, थोड़ा कुछ करें जो हम लोग एटलीस्ट जा सके। हम लोग आने जाने में बहुत दिक्कतें हैं, स्पेशली लेडीज़ एंड बच्चे लोग को ये बहुत तकलीफ है। और रेगुलर पानी भी नहीं आ रहा है, यहाँ का टंकर का पानी आता है बट ये वाटर लॉजिंग होने की वजह से टंकर भी नहीं आ रहा है, तो बहुत मुश्किल से हम लोग गुजर रहे हैं। तो यही विनती है कि जितना जल्दी हो सके हम लोग को कुछ हेल्प करें। तर हे एवढे होते नागरिक होते. बोला तुझ्याचं काय? आमच्या इकडे लोकांना खरोखर खूप त्रास आहे. तुम्ही जसा बघताय हा रस्त्याच्या खाली खड्डा आहे किंवा काय आहे हे आम्हाला दिसत नाहीये. 2 दिवस सध्या शाळा बंद आहे म्हणून तिथपर्यंत ठीक आहे, पण जर शाळा चालू झाली तर ह्या घाणाऱ्या गटराचं पाणी आहे, या गटराच्या पाणीमध्ये पोरं कसं येणार आणि जाणार. आणि हा पूर्ण गटर ओव्हरफ्लो झाली आहे आणि हा आज तर हे 3 दिवस रेड अलर्ट आहे म्हणून असा रस्ता आहे. पण याच्या अतिरिक्त जरी रेड अलर्ट नसेल ना, थोडा तरी पाऊस पडला ना, हा कंडिशन रोडची इथे अशी असते. आम्हाला खरोखर जे इकडचे मालक आहे त्यांच्याकडनं आम्हाला विनंती आहे की हा रस्ता आणि आम्हाला जायला आम्हाला ही जागा करून द्यावी त्यांनी. आणि लोकांना हे जे त्रास आहे, ही गाडीच्या अक्षरशः मी इथे उभे आणि 2-3 गाड्या इथे पडलेत. मग ह्या कुणाला जर अपघात झाला तर ह्याचा जिम्मेदार कोण आहे आणि याची भरपाई कोण करून देणार. तर लोकांकडनं आणि जे इकडचे मालक आहेत त्यांच्याकडनं आम्हाला विनंती आहे की त्यांनी हा रस्ता बनावावा आणि जे लोकांना जे त्रास होतो ना त्याच्यातून याला मुक्त करावा. आणि रस्त्याची गटरची जी लाईन आहे जिथे चॉकअप झालेली आहे, यांना राहून माहिती पडतं का इथे रोड चॉकअप आहे. आम्ही त्यांना आधीपासून सांगून वैतागलोय की इथे गटरची लाईन ओपन करा. हे गटर पाणी जायला कोण रस्ता ओपन करत नाही आहे. तर आम्हाला खरोखर इतका त्रास होतोय ना की आम्ही असं कुठे येऊ. झोपडपट्टीचे लोक तरी चांगले, आम्ही बिल्डिंगमध्ये एवढ्याच वैतागलोय राहून ना. इथे टँकरची सुविधा आहे, रस्ता भरला म्हणून कोण टँकर याला बघत नाही आहे. इथे आता 4 दिवसांनी तोंडावर गणपती आहे, गणपतीला आहे तर गटरच्या पाणीमध्ये गणपती आणणार का आम्ही लोक. असं ते वैतागलो आहे. लोकांना समजायला पाहिजे आणि प्रशासनाला पाहिजे समजायला पाहिजे की बाबा गटरच्या पाणी जिथे चॉकअप झालं ते ओपन करावं त्यांनी. आता सचिन भाऊ, आपण JCB मागवलाय, आता आम्ही मागे चाललोय गणेश नगरला आणि ते रस्ता पाण्याचा तेवढं जाण्यापुरता तरी रस्ता करतोय आता आम्ही. बरोबर. तर हे नागरिक एवढे त्रस्त आहेत आणि बघा यांना त्रास झाला तर आमच्याशी गाठ आहे. या नागरिक आपल्या चॅनलला बोलत त्रास झाला ना पाहिजे कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही राजकारणी लोकांचा. पहिला म्हणतो कारण नागरिक त्रस्त आहेत म्हणून बोलतात आहेत, तर कोणी त्रास देऊ नका त्यांना. बोला. आज या माध्यमातून वसई महानगरपालिकेला आम्ही विनंती करतो आहोत की आज हा जो त्रास आहे पब्लिकला, इथल्या लोकल पब्लिकला जे लाखो रुपये खर्च देऊन फ्लॅट घेतलेले आहेत, त्या पाण्याचा निचरा होण्याची लवकरात लवकर सुविधा करा. नाहीतर ह्या सर्वांना घेऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करणार. आज ठिय्या आंदोलन करून उपोषण पण करणार. याची नोंद महानगरपालिकेने घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभी आप लोग जाओ, हम लोग उधर पीछे जाते हैं, सब लोग उधर आने की जरूरत नहीं है. हम लोग जाके JCB लगा के देखते हैं पानी कितना क्या होता है. आपको मैं रिप्लाई देता हूँ, 1-2 घंटे में रिप्लाई दे, 2-3 घंटा जाएगा. हाँ, लेकिन अभी कम पानी है, बारिश और भी आने वाला है.